Mathematics is not about numbers, equations, computations, or algorithms. It's about understanding. अर्थात गणित हा नंबर, समीकरणं किंवा गणन यांचा विषय नाही. तर गणित म्हणजे समजून घेणं. किती सुंदर वाक्य आहे मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या धड्यामध्ये, ज्याचं नाव आहे शाब्दिक उदाहरणे. जसं आपण या मागच्या वाक्यामध्ये पाहिलं, गणिताचा तोपर्यंत आपण खऱ्या जगात वापर करू शकत नाही जोपर्यंत गणित आपल्याला खऱ्या अर्थाने समजत नाहीत. गणिताचे आकडेमोड आपण सहज करू शकतो दिलेल्या उदाहरणातून, पण व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा एखादी घटना घडते किंवा एखादं आपल्याला उदाहरण दिसतं, शाब्दिक स्वरूपात दिसतं, आणि त्या शाब्दिक स्वरूपाचं गणिती स्वरूप मांडणं आणि ते सोडवणं म्हणजेच खरं गणित. आज आपण हेच बघणार आहोत की ही शाब्दिक उदाहरणं आपण गणिती स्वरूपात कशा प्रकारे मांडणार आणि कशा प्रकारे आपण सोडवणार. चला तर पाहूया आजचा धडा, शाब्दिक उदाहरणे, बेरीज आणि वजाबाकी. बालमित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, जर आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर ही जी इयत्ता 4थी गणितची माझी शाळा म्हणून प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आतापर्यंतचे सर्व धडे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आजचा जो धडा आहे आपला, हा धडा आहे शाब्दिक उदाहरणे, बेरीज आणि वजाबाकी. तर याआधी आपण तिसरा धडा बेरजेचा आणि चौथा धडा वजाबाकीचा नक्कीच पाहिला असेल, आणि जर नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आजचा धडा शाब्दिक उदाहरणे पाहू शकता. आता आपण सुरुवात करूया या शाब्दिक उदाहरणांना. तर आपण व्यवहारात बघतो की मला दुकानात जाऊन अमुक अमुक किलो तांदूळ, अमुक अमुक किलो गहू आणायचे आहेत असं जर म्हणतो, तर गव्हाचे 5 किलोचे किती रुपये होतात, तांदळाचे 10 किलोचे किती रुपये होतात, असा हिशोब करून जेव्हा आपल्याला एकूण रक्कम किंवा एकूण बिल किती द्यावं लागेल दुकानदाराला हे आपण मोजू शकतो. आणि हे बघताना आपल्याला गुणाकार आणि बेरजेची मदत होते. पण आजच्या धड्यामध्ये आपण फक्त बेरजेची उदाहरणं पाहणार आहोत. तर आपण बघूया की बेरीज हे शाब्दिक उदाहरणातून आपण कशा प्रकारे मांडू शकतो. तर पाठ्यपुस्तकात आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे उमा काकूंचं, की त्यांना 5 किलो तूर डाळ 345 रुपयांना आणि 20 किलो तांदूळ त्यांना 789 रुपयांना घेतलेत. तर एकूण त्यांनी किती रुपयाची खरेदी केली हे आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. तर सर्वप्रथम कोणत्याही शाब्दिक उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे उत्तर, याची आपण मांडणी करूया. ह्या चौकटीत दाखवल्याप्रमाणे माहिती काय दिलेली आहे, तर तूर डाळ आणि तांदूळ यांची किंमत दिलेली आहे. ती किंमत किती आहे, तूर डाळीची किंमत आहे 345 आणि तांदळाची किंमत आहे 489. यानंतर आपल्याला विचारलं काय आहे, तर एकूण खरेदी किती झालेली आहे. तर एकूण खरेदी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बेरीज करावी लागते. कारण या उदाहरणामध्ये आपल्याला किमती आधीच दिलेल्या आहेत, त्यामुळे या किमतींची बेरीज जर आपण केली तर आपल्याला उत्तर मिळेल. तर या चौकटीत दाखवल्याप्रमाणे आपण 345 आणि 789 अशा प्रकारे बेरीजच्या चिन्हासोबत मांडलेले आहेत. आणि याचं उत्तर काढणं अगदी सोपं आहे, आपण मागेही केलेलं आहे. 5 आणि 9 किती होतात, 14. 14चे 4 खाली लिहिले, हातचा 1 पकडला, हातचा आणि 4 5, 5 अधिक 8 किती होतात 13, आणि 13चे 3 खाली लिहिले, हातचा पुन्हा 1 आला, हा 1 आणि वरचा 3 झाले 4, 4 आणि 7 होतात 11. अशा प्रकारे याचं उत्तर येतं 1134. बरोबर की नाही दोस्तांनो. मग अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने आपण ह्या शाब्दिक उदाहरणाला गणिती स्वरूपात मांडून आपण त्याची बेरीज केलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरं हे उदाहरण जे दिलेलं आहे, याच्यामध्ये आपण काय खरेदी करतोय, रेफ्रिजरेटर आणि कपाट. तर रेफ्रिजरेटरची किंमत आहे 13,750 आणि कपाटाची किंमत आहे 8,999. तर हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील, कसे शोधाल, बेरीज करून. आणि अशा प्रकारे आपण मांडतो
1 3 7 5 आणि 0 म्हणजे 13,750. तसेच एककापासून दशक, शतक आणि हजार अशा त्यांच्या स्थानांपर्यंत आपण मांडत आहोत 8,999. आणि बेरीज करू. 9 आणि 0 9, 9 आणि 5 14, हातचा 1 गेला. ठीक आहे. नंतर हातचा 1 अधिक 7 8, 8 आणि 9 17, पुन्हा हातचा 1 गेला. 13, 13 मधले 3 पकडले आपण. 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, पुन्हा एकदा हातचा 1 गेला. आणि मग या हातच्याचा 1 आणि 13,000च्या सुरुवातीचा 1 हा पकडून आपण 2 खाली लिहिली. मग अशा प्रकारे बेरीज झालेली आहे मित्रांनो 22,749. एकदम सोपं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही उदाहरणांना, शाब्दिक उदाहरणांना तुम्ही गणिती स्वरूपात मांडून त्याची किंमत किंवा त्याची बेरीज तुम्ही करू शकता. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकात काही स्वाध्यायात उदाहरणं दिलेली आहेत. ही सगळीच्या सगळी उदाहरणं तुम्ही सोडवा आणि ह्याला शाब्दिक स्वरूपातल्या उदाहरणांना तुम्ही गणिती स्वरूपात मांडून बेरीज करण्याचा प्रयत्न करा. ज्या पद्धतीने आपण आता बेरीज पाहिली त्याच पद्धतीने आपण वजाबाकी शाब्दिक स्वरूपात बघू शकतो. आणि या शाब्दिक स्वरूपात दिलेल्या उदाहरणाला वजाबाकीच्या स्वरूपात आपण गणितात मांडू शकतो. आपण पाठ्यपुस्तकात दिलेलं उदाहरण पाहूया. तर इथे काय आहे, एक ग्रंथालय आहे. जसं तुमच्या शाळेमध्ये ग्रंथालय असतं तसंच इथं ग्रंथालय आहे. आणि या ग्रंथालयात काय आहे बघूया. तर इथे 1,473 मराठीची पुस्तकं आहेत आणि 586 ही हिंदीची पुस्तकं आहेत. बरोबर. तर कोणत्या भाषेतली पुस्तकं जास्त आहेत हे तुम्ही कसं काढू शकता, वजाबाकीने. आता इथे आपल्याला मोठी संख्या कोणती दिसते, मराठीच्या पुस्तकांची, आणि लहान संख्या कोणती आहे, हिंदीच्या पुस्तकांची. तर मागे सांगितल्याप्रमाणे आपण आता पुन्हा तेच करायचं आहे. आपल्याला ही चौकट स्वरूपात माहिती मांडायची आहे. माहिती काय आहे, तर मराठीची 1,473 पुस्तके आणि हिंदीची 586 पुस्तके. मग कोणत्या भाषेतली पुस्तकं जास्त आहेत हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मोठ्या संख्येतून म्हणजे मराठी भाषेच्या पुस्तकांच्या संख्येतून लहान संख्या हिंदी भाषेतली पुस्तके वजा करावी लागतील. मग आपण ही वजाबाकी या स्वरूपात मांडून घेतली. 1 4 7 3 4 अंकी संख्या आहे आणि त्यानंतर 4च्या खाली 5, कारण ही 3 अंकी संख्या असल्यामुळे 5 8 आणि 6. आणि ज्याप्रमाणे आपण वजाबाकी करतो त्याप्रमाणे आपण आता वजाबाकी करायला इथे सुरुवात करूया. तर मागे वजाबाकीच्या धड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आता काय बघूया, तर जी एकक अंकी संख्या आहे वरची तिच्या एकक स्थानी 3 आहे आणि 3 हे 6पेक्षा लहान आहेत. त्यामुळे आपण हातचा 1 पुढच्या संख्येतून घेतला आणि पुढची संख्या काय झाली, 7च्या ऐवजी 6 झाली आणि एकक स्थानी आपण 13 लिहिले आणि 13 वजा 6 केले आपण, उरतात 7. बरोबर. आता आपण जाऊया दशकस्थानी. इथे 6 आहे आणि 6 देखील 8पेक्षा लहान आहे म्हणून आपण पुन्हा एक हातचा पुढच्या संख्येतून घेतला. इथे झाले 16 आणि पुढच्या संख्येचे 4चे झाले 3. 16 वजा 8 8 आणि पुढची संख्येचा आपण पुन्हा एक हातचा घेतला जो कितवा आहे हातचा, हा 1000मधला हातचा आहे. तिथे 13 लिहिले आणि 13मधून 5 वजा केले, उरले 8. आता हातचा गेल्यामुळे एकक स्थानी 0 उरलेले आहेत. त्यामुळे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 887 आहे की नाही सोपं. अशा प्रकारे तुम्ही हातच्याची वजाबाकी देखील शिकलात. त्याचप्रमाणे जी दुसरी उदाहरण दिलेलं आहे ज्याच्यामध्ये 2 संख्यांची बेरीज 31,426 आहे आणि त्यातली एक संख्या 17,548 आहे. तर मग दुसरी संख्या कशी शोधायची. मग आपण या उदाहरणाला पण त्याच स्वरूपात चौकट स्वरूपात मांडून याचं उत्तर शोधू शकतो आणि हातच्याची वजाबाकी आणि पुढच्या स्थानाच्या संख्येतून आपण उसना 1 घेऊन आपण मोठ्या संख्येला वजा करू शकतो लहान संख्येमधून. आणि अशा प्रकारे याचं उत्तर काय येतं, 13,878.
तर याचप्रमाणे तुम्ही पाठ्यपुस्तकात दिलेली वजाबाकीची उदाहरणं जी शाब्दिक स्वरूपात दिलेली आहेत तिला या प्रकारे चौकट स्वरूपात मांडून तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्व उत्तर शोधाल आणि लवकरात लवकर गृहपाठ कराल अशी मी आशा ठेवतो. आता आपण बघूया की अशी उदाहरणं ज्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही एकत्र येतील. असं कसं काय? तर अशा उदाहरणांना आपण म्हणतो मिश्र उदाहरणे. म्हणजे यामध्ये बेरीज आणि वजाबाकी एकत्र करता येते. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे हे जे जंगल आहे ह्या जंगलामध्ये 42,306 झाडे आहेत. एकूण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. ठीक आहे. त्यात आपल्याला माहीत आहे की 23,479 झाडं जी आहेत ती सागवानाची आहेत आणि 16,675 झाडं जी आहेत ती सुभावळीची आहेत. आता या दोन प्रकारची झाडांची संख्या आपल्याला समजली. तर मग एकूण संख्येमधून इतर झाडे कशी शोधायची हे आता आपण बघणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण या शाब्दिक उदाहरणाला चौकटीच्या स्वरूपात मांडणार आणि आपल्याला आता विचारायचं आहे स्वतःला की प्रश्नामध्ये विचारलं काय आहे. तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की जंगलातील इतर झाडांची संख्या काय आणि माहिती काय दिलेली आहे. माहिती दिलेली आहे एकूण झाडे किती, सागवानाची झाडे किती आणि सुबाबळीची झाडे किती. बरोबर. तर सर्वप्रथम आपण बघूया की ही सागवान आणि सुबाबूळ यांच्या झाडांची एकूण संख्या किती आहे. कसं बघायचं ते? तर बेरीज करून. मग आपण 23,479 आणि 16,775 यांची बेरीज केली आणि उत्तर किती येतं? 40,154. आता ही झाली संख्या या दोन झाडांची एकूण. तर इतर झाडांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला जी एकूण जंगलातील झाडं आहेत त्यातून ही जी संख्या आहे ही वजा करायची. मग आपण 42,306 यामधून 40,154 वजा केले. नेहमीसारखी वजाबाकी करूया आणि जी जी दुसऱ्या स्थानाची संख्या आहे दशक स्थानाची संख्या ती 0 आहे, 5पेक्षा लहान आहे म्हणून आपण उसना 1 घेऊन 10मधून 5 वजा केले. त्याचप्रमाणे शतक स्थानातली संख्या ही 2 झाल्यामुळे 2मधून 1 वजा करून तिथे 1 आले आणि 2 जसे तसे खाली लिहिले. अशा प्रकारे याचं उत्तर येतं 2,152. मग मित्रांनो याच पद्धतीने जर तुम्हाला एखादं उदाहरण दिलं ज्याच्यामध्ये वजाबाकीही करायची आहे आणि बेरीजही करायची आहे तर यात तुम्ही अशा प्रकारे मांडून आधी बेरीज करून मग वजाबाकी करून उत्तर शोधू शकता सोप्या पद्धतीने. चांगल्या पद्धतीने ही मिश्र उदाहरणं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि गणित म्हणजे समजणंच आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत गणित समजणार नाहीत तोपर्यंत गणिताचा तुम्ही दैनंदिन जीवनात वापर करू शकणार नाही. आतापर्यंत आपण पाहिलं की जी शाब्दिक उदाहरणं दिली आहेत तिला आपण गणिती स्वरूपात मांडू आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. परंतु आता आपण जी उदाहरणं बघणार आहोत ती दिलेल्या माहितीवरून आपण उदाहरणं कशी बनवायची हे पाहणार आहोत. आता खाली दिलेली माहिती बघा. याच्यामध्ये पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे. पुरुषांची संख्या आहे 1,450 आणि स्त्रियांची संख्या आहे 1,270. तर याचं उदाहरण तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता? ज्या पद्धतीने खाली दिलेलं आहे की तुम्ही असं लिहू शकता की एका कंपनीत काम करणाऱ्या पुरुषांची संख्या 1,450 आहे आणि स्त्रियांची 1,270 आहे. तर या कंपनीत एकूण किती लोक काम करतात? तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या दोन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल आणि बेरजेमधून तुम्हाला जे उत्तर येईल ते या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एकूण लोकांची संख्या असेल. ते उत्तर आहे 2,720. याचप्रमाणे खाली जे उदाहरण दिलेलं आहे दुसरं त्यामध्ये तुम्हाला मोटरसायकल्स दाखवलेल्या आहेत. तर यात 2 प्रकारच्या मोटरसायकल्स आहेत. तर यात पहिल्या मोटरसायकलीची किंमत जी आहे ती आहे
47,580 आणि दुसऱ्या मोटरसायकलीची किंमत आहे 50,240. तर या दोन संख्यांना तुम्ही आता शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात कसे मांडाल? तर तुम्ही असं म्हणू शकता की अ नावाची जी कंपनी आहे तिच्या मोटरसायकलीची किंमत आहे 47,580 आणि ब नावाची जी कंपनी आहे त्यांच्या मोटरसायकलची किंमत आहे 50,240. तर कोणत्या मोटरसायकलची किंमत जास्त आहे आणि कितीने जास्त आहेत? तर अर्थातच ब ह्या मोटरसायकलीची किंमत जास्त असणार आहे कारण ती 50,000 आहे. आणि 50,000मधून दुसरी संख्या जी आहे 47,580 ही जर आपण 50,240मधून वजा केली तर उत्तर किती येतं? 2,660. मग अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की ब कंपनीच्या मोटरसायकलीची किंमत ही 2,660 रुपयांनी जास्त आहे की नाही सोपं? तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की तुम्हाला दिलेली शाब्दिक उदाहरणे तुम्ही गणिती स्वरूपात मांडू शकता, त्याची बेरीज किंवा वजाबाकी करू शकता, किंवा दुसऱ्या प्रकारात तुम्ही मिश्र असं उदाहरण ज्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही आहेत, ही उदाहरणं तुम्ही बेरीज आधी करून आणि वजाबाकी नंतर करून सोडवू शकता. आणि सर्वात शेवटी आता आपण पाहिलं की तुम्हाला जर एखादी माहिती दिलेली आहे, संख्या दिलेल्या आहेत, तर या संख्यांना तुम्ही उदाहरणाच्या स्वरूपात मांडू शकता आणि ती गणितं सोडवू शकता. तर मित्रांनो, आता आपण हळूहळू सोप्या पद्धतीतून थोड्या अवघड पद्धतीत चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला पुन्हा सांगेन की तुम्ही पाठ्यपुस्तकात दिलेला सर्व अध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? आणि आपण लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या धड्यासोबत. तोपर्यंत ही जी प्लेलिस्ट आहे माझी शाळा गणित इयत्ता 4ची, ही तुम्ही पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बालमित्रांना, तुमच्या पालकांतर्फे इतर विद्यार्थ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला तर मग लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या. बाय बाय.